नमस्कार. खरे लोकसुराज्यमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सामाजिक जाणीवेतून पुढे आलेल्या श्री रोकडेश्वर सप्ताह कमिटीच्या तरुणांनी धनेगाव येथील अखेर एक कौतुकास्पद पुढाकार घेतलाय. धनेगाव बाबळगाव मार्गावर गेल्या अनेक वर्षापासून खड्डेच खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच समजत नव्हतं. वाहनधारक आणि ग्रामस्थांना या खराब रस्त्यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती पाहून श्री रोकडेश्वर सप्ताह कमिटीच्या तरुणांनी सामाजिक जाणीवेतून पुढाकार घेतला आणि स्वतः मुरुम मारून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. प्रशासनाने संबंधित यंत्रणेची वाट न पाहता तरुणांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. मात्र या निमित्ताने आता एक मोठा सवाल उपस्थित होत आहे. लातूर पासून जवळ असलेल्या धनेगाव बाबळगाव रस्त्याची अशी दुरावस्था वर्षानुवर्ष असताना प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधीच्या हे लक्षात का आलं नाहीये? या परिसरात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते आहेत. मग जनतेच्या रोजच्या या गंभीर समस्येकडे कोणाचं लक्ष का गेलं नाहीये, असा सवाल आता नागरिकातून उपस्थित होतोय. तरुणांनी केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र मुरुम टाकून खड्डे बुजवणं हा कायमस्वरूपी उपाय नाहीये. शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी आता या रस्त्यांची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करणं गरजेचं आहे. कारण प्रश्न फक्त खड्ड्यांचा नाहीये, प्रश्न आहे जनतेच्या सुरक्षित प्रवासाचा आणि प्रशासनाच्या जबाबदारीचा. चला तर पाहू सविस्तर बातमी. नमस्कार सर्वांना. आज बाबळगाव धनेगाव रस्ता फारच खराब झाल्यामुळे त्याचं काम म्हणजे थोडक्यात मुरुम करून घेण्यात आला. खरं पाहायला गेलं तर ही एक सरकारची उदासीनता आपल्याला पाहायला मिळते. कित्येक निवेदन देऊन जिल्हा परिषद अध्यक्षांना, उपाध्यक्षांना भेटून, अधिकाऱ्यांना भेटून सुद्धा आम्ही निवेदनं देऊन आमच्या रस्त्याचं काम झालं नाही. गावातील प्रतिनिधी सुद्धा इथं हतबल झालेत. आमचे प्रतिनिधींना तर काय बोला हे सुद्धा आम्हाला कळत नाही. पण गावातले युवक म्हणून काम चालू आहे, मुरुम भरण्याचे काम चालू आहे. आणि कोण आमदार आले नाही, तर कोणचा अधिकारी कोणचा नाही आला नाही, सरपंच नाही ना, उपसरपंच नाही या गावचे, कुणी येऊन काम केलं नाही. फक्त गावच्या रोकडेश्वर सप्ताह कमिटीनं हे काम रस्त्याचे भरण्याचे काम चालू आहे. 5 वर्षापासून ह्या गावचं रस्त्याचं कुणीच काम केलं नाही. साहेबाच्या नंतर, विलासराव साहेबाच्या नंतर कुणीच काम झालं नाही रस्त्याचं चांगलं. का बरं टाकलेलं? आम्ही रस्त्यावर खडक टाकण्याचं कारण हे झालं की आम्ही आमदार साहेबाला निवेदन दिलेलं होतं गावकऱ्याच्या वतीनं. त्यांनी आमची कसली दखल घेतली नाही. म्हणून आम्ही त्रासाला कंटाळून आम्ही गावकरी आमच्या परीनं आम्ही गावातच आमचा निधी गोळा करून या रस्त्याचं आम्ही काम करायला लावलं. सध्या जसं आहे त्याच्या पोझिशनमध्ये या रस्त्यावर अनेक अपघात घडले, माणसाचे पाय मोडले, माणसं मेले. इथला कोणी आमदार, खासदार, आमचा जिल्हा परिषद दखल घ्यायला तयार नाही. आम्ही त्यांनी गेले तरी आमच्या दूर रस्ता एवढी रस्त्याची आहे ना. देशमुख आमची दखल घ्यायला गरज नाही, नाही अप्पावी गरज घ्यायला तयार नाही, ना आमच्या या रोकडेश्वर मंदिराला यायला तयार नाहीत. इथं पुढारी काही कमी नाहीत, बरं काम असं आहे अंधंड्याची कुणी नाही. आम्हाला ही काम म्हणायचे, विरोध करायचं नाही, आम्हाला कुणाला काही बोलायचं नाही.